तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्याच्या वायाड शिवारातील ई क्लास जमिनीवर प्लॉटिंग पाडून अवैधरित्या प्लॉटची विक्री रफिक शहा यांनी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून जमीन सरकार जमा करण्यात यावी अशी मागणी देविदास तायडे यांनी जळगाव जामोद तहसीलदारांकडे केली होती। दाखल तक्रारीनुसार भूमिधारी सीताबाई रामदास जाधव राहणार वडशिंगी यांना वायाड शिवारात शासकीय ई क्लास 13 हेक्टर 93 आर जमीनपैकी 2 हेक्टर शेतजमीन अटी व शर्तींच्या नियमाने पट्टा तहसीलदार यांनी प्रदान केला होता। नियमानुसार ही शेती दुसऱ्याला विहितीसाठी देता येत नाही। गहाण ठेवू नये, विकू नये, हस्तांतरित करू नये असे अतिक्रमण नियमानुकूल करताना तहसीलदार यांनी पट्टा प्रदान करताना नियम व अटी लावल्या होत्या। परंतु सीताबाई जाधव यांनी रफिक शाह रहमान शाह राहणार जळगाव जामोद यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर जमीन दिली होती। या तक्रारीची दखल तहसीलदार यांनी घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट केले। त्यामध्ये तक्रारदार, लाभार्थी व विनापरवानगी प्लॉट पाडून विक्री करणाऱ्या यांचे म्हणणे व कागदपत्रे तपासून जमीन शर्तभंग झाल्याने तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग केले। उपविभागीय अधिकारी यांनी सदर प्रकरण शर्तभंग अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला। जिल्हाधिकारी या प्रकरणाची सुनावणी 3 जूनला घेऊन जमीनचा गैरव्यवहार झाल्याने सरकार जमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव।